रेल्वे भरती आंदोलन प्रकरणामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये राज ठाकरेंनी सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। राज ठाकरे ठाणे कोर्टामध्ये सुनावणीसाठी उपस्थित होते, मात्र गेल्या सुनावणीसारखंच याही सुनावणीमध्ये त्यांनी आरोप फेटाळलेले आहेत। दरम्यान पुढील सुनावणी आता 18 मे रोजी होणार आहे, मात्र 18 मे रोजीच्या सुनावणीला राज ठाकरेंची उपस्थिती अनिवार्य नसल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे। तर काल कोर्टामध्ये नेमकं काय घडलेलं होतं पाहूया। न्यायाधीशांनी म्हटल्याप्रमाणे साक्षीदारांनी जबाब नोंदवलेला आहे। त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय परीक्षार्थींना मारहाण केली याबद्दल काही बोलायचं आहे का, तर राज ठाकरेंनी उत्तर दिलं हे खोटं आहे। न्यायाधीशांनी म्हटलं, ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्या खिशात मनसे पक्षाचा सदस्य कार्ड मिळालं, त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का? यावर राज ठाकरे म्हणाले हे खोटं आहे, खोटी केस दाखल केलेली आहे। त्यावर न्यायाधीश म्हणाले, तुम्ही जे चिथावणीखोर भाषण केलं त्यामुळे हे सगळं घडलं असा जबाबामध्ये आहे। या भाषणाची सीडी मिळण्याचा प्रयत्न केला, ती मिळाली नाही। त्यावर राज ठाकरे म्हणाले हे खोटं आहे, मी इथे नव्हतोच, बाहेर होतो। त्यावर न्यायाधीशांनी म्हटलंय, तुम्हाला या केसबद्दल आणखी काही बोलायचं आहे का? त्यावर राज ठाकरेंनी म्हटलं, 20 वर्ष झाले केसला, मी त्यावेळी इथे नव्हतोच, नाशिकला होतो। ते कलम 313 सीआरपीसी प्रमाणे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी प्रक्रिया होती। त्या अनुषंगाने राजसाहेब आणि बाकीचे पण पक्षकार जे होते त्यांच्या सर्वांच्या जबानी घेतण्यात आल्या। जबानी रेकॉर्ड झाल्यानंतर प्रक्रिया ती संपवली। आता जी नेक्स्ट स्टेप आहे ते फायनल आर्ग्युमेंट्स फ्रॉम द प्रॉसिक्युशन अँड डिफेन्स साइडने होणार।